तर बघा एक्सरसाइज घेऊन घेऊ आपण या पार्टमध्ये डायरेक्ट सरळ सरळ अर्धे प्रश्न घेऊन घेऊ अर्धे नंतर पाहू आहे ना आणि डायरेक्ट शॉर्टकटनं सोडवण्याचा प्रयत्न करूया। काय म्हणते पहिला प्रश्न मला 1 कोणत्या चॅप्टरचा आहे प्रॉब्लेम ऑन एजेस ठीक है। तर ए तथा बी के वर्तमान आयु का अनुपात ये आणि हा काय आहे 4 और आगे दिया होता 5 5 वर्ष बाद यह अनुपात कितना हो जाएगा 5:6 किती वर्षानं वाढला 5 वर्षानं वाढला। तो ये की वर्तमान आयु कितनी आहे लक्ष द्या इकडे इकडे सगळ्यांचं लक्ष आहे फरक कितीचा आला इकडे भी फरक कितीचा आला तर एक ची व्हॅल्यू किती आहे रेशो मध्ये एक चा फरक तर ॲक्च्युअल मध्ये कितीचा झालं तर एक ची व्हॅल्यू मग ये की वर्तमान आयु कितनी है ये की वर्तमान आयु कितनी है तो 4 की वैल्यू 5 गुणिला 4 हो जाएगा कितना हो जाएगा आंसर ठीक है। सेकंड काय म्हणते विशाल समजला का रे पोरी कोणती कोणती पोरगी होती ते त्याचा आता कुठे गेला तसाच प्रॉब्लेम होता पाहून घे अजून समोर आहे तसाच। काय म्हणते विशाल तथा शेखर की वर्तमान आयु का अनुपात 14:17 है 6 वर्ष बाद इनके आयु का अनुपात क्रमश 17:20 पे प्रश्न पाहिना मा थोबाडाकडे पाहिजेच पहिला शेखर की वर्तमान आयु कितनी है सोपी आहे बघा प्रश्न काय म्हणते बघा उभी रेषा लांबपणी शिकल्यानं हां विशाल अन शेखर तर विशाल अन शेखर प्रेजेंट वर्तमान 14:17 लिहिला वर्तमान हे प्रेजेंट वाली लाइन हो बेटा हे आडवी वाली लाइन प्रेजेंट 6 वर्ष बाद म्हणते 6 वर्ष बाद म्हणजे इकडे 6 न वय वाढली आणि रेशो कितीने वाढला तर हा 17 आणि किती आहे इकडे 20 तर बाबू हा वाढला 3 न वाढला तर हा भी वाढला तर 3 = 6 3 = 3 1 3 दुने 1 ची व्हॅल्यू 2 भेटली मग कोणाच्या का काढा म्हणते बा शेखर की वर्तमान आयु किती दिसून राहिली तर 17 दुने ना एक्स की जरूरत है देन तीसरा मीरा तथा प्रिया की वर्तमान आयु का 3:4 10 वर्ष पूर्व इनके आयु का अनुपात 4:7 फरक कितीचा वेगळा वेगळा फरक आहे तर फरक सारखा करणं शिकवलं एक प्रॉब्लेम तसा टाइपचा घेऊन टाकतो याच्या नंतर घेणार नाही मनावचा भी नाही बडा मार नाही तर तीसरा उभी रेषा हां मीरा अन ते क्रियाची मैत्रीण वर्तमान आयु का अनुपात 3:4 10 वर्ष पूर्व म्हणजे कोटी जाल खाली जाल वर्तमान नाही बाई कोण रे वर्तमान खाली भूतकाळात पूर्व म्हणते ना 10 वर्षाच्या पहिले किती होता म्हणते 4:7 फरक बघा इथं फरक पडला 1 चा आणि इथं फरक पडला 3 चा सारखा आहे का सारखा करा फटाक से याचा फरक काढा इकडे याचा फरक काढा इकडे 3 ने याला मल्टिप्लाय करा 1 ने 4 1 4 हा नवीन रेशो आला असता 7 1 आणि या 3 ने याला मल्टिप्लाय करा तर 3 3 कोनो 3 6 हा प्रेझेंट वाला छो बरं हां चला मग काय म्हणते आता बघा इकडे कितीचा फरक आहे 5 तर इकडे पण जमला फरक तर रेशो मध्ये 5 चा फरक तर ॲक्च्युअल मध्ये कितीचा फरक आहे बेटा इथपर्यंत लक्षात आली 5 1 5 दुने म्हणजे रेशो मध्ये 1 तर ॲक्च्युअल मध्ये किती 2 एवढा समजला। मग काय म्हणते तर 5 वर्ष बाद मीरा की आयु कितनी होगी तर पहिले 5 वर्ष बाद म्हणजे इकडची काळाची आहे इकडची
इकडची बाजू काय काढायची आहे, वय तुम्हाला काढायची आहे. तर पहिले प्रेझेंटवाली काढून टाकतो ना. प्रेझेंटवाली व्हॅल्यू मीरा म्हणते ना, मीरा. हां, मीरा प्रेझेंटमध्ये कितीची आहे, 12 रेशोच्या हिशोबानं. हां, मीरा आहे या बाजू. प्रिया, प्रिया नाही बे, मीरा. हां, मीरा कितीची आहे, 9. 1 ची व्हॅल्यू किती आहे, तर प्रेझेंटमध्ये मीरा कितीची होईल, मीरा इज इक्वल टू 9 गुणिला 2 म्हणजेच 18ची आता आहे. 5 वर्षानंतर कितीची होईल, प्लस 5 इयर म्हणजेच किती, 18 + 5 23. आहे का बघा आन्सर, आहे समजला. होऊ शकते तुम्हाला 5 वर्षानंतरचा रेशो काढा म्हणाल, तर काढू नाही शकत का. इथं किती 5चा फरक पडला, तर तिकडं 10चा नाही 5चा. रेशोमध्ये नको, पहिले वय काढून टाकाल नंतर रेशो काढाल काटून. ठीक आहे, वाढू समोर, नको वाढू. हां, चौथा होमवर्क. ठीक आहे, 5वा होमवर्क, 6वा होमवर्क, 7वा होमवर्क, 8वा होमवर्क, 9वा. आपको छोड़ना है बेटा. 10वा नहीं रे, 10वा थोड़ा सा बिगड़ा है. 10th नंबर देखो बेटा, एक व्यक्ति तथा उसकी पुत्री के औसत आयु दिलेली आहे तुम्हाला 10th नंबर मध्ये. एक आहे व्यक्ती म्हणजे फादर आणि तिची पोरगी म्हणजे कोण, डॉटर. यांच्या दोघांची औसत आयु दिलेली आहे. किती दिलेली आहे, तर भाई F + D किती येऊन जाईल, 34 दुने 35 दुने 70, तर हा होईल भाई 68 होईल. ओके, मग काय म्हणते, 4 वर्ष बाद इनके आयु का अनुपात. तर हा 4 वर्ष बाद म्हणते. FD हा प्रेझेंट झाला असता तर 4 वर्ष बाद म्हणजे 4 प्लस आणि डी मध्ये भी 4 प्लस. 4 वर्ष बाद इनके आयु का अनुपात हो जाएगा म्हणते 14:5. तो छुड़ा नहीं सकते क्या भाऊ, क्रॉस मल्टीप्लाई कर दो. 5F 5 × 20, 14D 14 × 56. अरे हो की नाही. 5F - 14D इज इक्वल टू 56 मायनस 5F - 14D. इकडे किती झाला, 36. सोडवून घ्या आता. आता याले तुम्हाला अगर सोप्यात सोपा पाहिजे म्हणजे नाही करायचं ॲडिंग सबट्रॅक्टिंग, तर सबस्टिट्यूशन मेथड पण वापरू शकता. बघा, तर F ची व्हॅल्यू काय टाकलो असतो मी ना, 68 - D. वरा इथं व्हॅल्यू 68 - D मायनस 14D इज इक्वल टू, करा मल्टीप्लाय. 8 × 5 = 40, 7 × 4, 6 × 5 = 30 न 4 34 मायनस 5D मायनस 14D इज इक्वल टू 340. त्या बाजूला जातील मायनस मायनस प्लस 19D इज इक्वल टू 36 मायनस 300. सोडवा समोर, -19 पाहिजे. -19D इज इक्वल टू प्लस मायनस मायनस होतील 304. मोठ्या संख्येचा कटला तर D इज इक्वल टू 304/19. 19 × 1 = 19. राहिले किती, 11. 11 वर 1 उतरला 114. तर 19च्या फाळ्यात 114 आहेतच नाही, आहेत 6व्या नंबरवर. आणि 19 सक म्हणजे 16ला D किती आला, तर मग किती होईल, D या साईडला करा. तर F किती झाला असता, 68 - 16. बापू असता 52, डॉटर असती 16.
जमला? अरे प्रश्नच नहीं है क्या? पुत्री की वर्तमान आयु, पुत्री की वर्तमान आयु 16 है, नहीं है? मागे चेक करा एक वेळा, आहे तसाच? इनमें से कोई नहीं पाहिल्या का? कितव्यापर्यंत गेला आपण? हाँ, देन अबे तर का त्याला तोडाल का हातानं घुमवाल चक्रीनं? आता त्याची जेवढी स्पीड आहे तेवढाच घुमवल ना तू. हाँ 11 बघा, सुरेश की आयु उसके पिता की आयु से आधी है. 20 वर्ष बाद उसके पिता की आयु उसके आयु से 1.5 गुना होगी, तो उसके पिता की आयु की वर्तमान आयु की कितनी? कहा म्हणते मी पिता की आयु वर्तमान काय म्हणते मी? ओके, याला आपण रेशोनं सोडवू शकतो बघा. लक्ष आहे सगळ्यांच्या? हां, सुरेश की आयु उसके पिता मतलब कौन? फादर. सुरेश की आयु उसके पिता की आयु के आधी आहे, म्हणजे हा फादर 2 असेल तर त्याचा पुत्र काय झाला असेल? बरोबर आहे? काऊन रे? हां, जा जा झाला. देन काय म्हणते दुसऱ्या वेळेस? काय म्हणते दुसऱ्या कंडिशन मध्ये? 20 वर्ष बाद, म्हणजे समोर किती प्लस कराल? आता 20 म्हणल्यानंतर लंबा लंबा नको नेल तिकडे, एकदम जा आकडा देऊ शकता तुम्ही, येती भी दाखवू शकता. ठीक आहे? हां, मग 20 वर्ष बाद उसकी पिता की आयु, पिता की आयु उसके आयु से, म्हणजे कोण? सुरेश. याच्या पिताची आयु उसके आयु के 1.5 गुना. 1.5 गुना म्हणजे 3/2. 3/2 ची व्हॅल्यू 1.5 येते की नाही येते? काय समजला? आता रेशो कसा काढाल? तर याला खाली घेऊन जा, म्हणजे F/S किती झाला असता? झाला असता तर F झाला असता 3, तर हा झाला असता बरोबर. कितीचा फरक आहे? कितीचा फरक आहे? जमली पुढे. तर 1 ची व्हॅल्यू 20, तर मग काय काढा म्हणलं ना आपल्याला? तो उसके पिता की वर्तमान आयु कितनी है? कितनी है वर्तमान आयु? 2. तो 2 की वैल्यू कितनी हो जाएंगी? 20 × 2 म्हणजे भेटला आंसर. सोपा होता? नव्हता? 12. सीता तथा गीता की वर्तमान आयु में अनुपात 8:9 तथा इनकी आयु का योग. बघा अगदी सोपा. आता अगदी सोपा. एक रेशो दिलेला आहे आणि त्या रेशोची बेरीज दिलेली आहे. रेशोनुसार किती बेरीज होते ते पहिले पहा. रेशोनुसार किती बेरीज होत आहे? 8 आणि 9. 8 आणि 9 बघा अगदी सोप्या भाषेत काढायची याला. कोण होती? सीता आणि गीता. काय रेशो दिलेला आहे? 8:9. तर जेव्हा बेरीज म्हटलेला आहे, वजाबाकी म्हटलेला आहे, तर डायरेक्ट करू शकता विदाऊट एक्स. पण गुणाकार म्हटलेला आहे ते एक्स घेऊन कराल, म्हणजे 8x आणि 9x यांचा गुणाकार कराल. काऊन का तिथे x × x का होते? स्क्वेअर. अरे होते ना एक्सचा स्क्वेअर. बेरीजमध्ये एक्सच राहते. 8x + 9x डायरेक्ट बेरीज होऊन एक्सच लागेल. 13 इकडे डिवाइडमध्ये जाईल, है ना? तर बघा 8 आणि 9 किती झाले? तर 17 ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला. किती? मग काय म्हणते? तो इनकी आयु का ये 68 है. 10 वर्ष बाद इनके आयु का अनुपात क्या
होगा। तो 10 वर्ष बाद हर एक की आयु निकाल लेंगे। पहले 1 ची काढा, 17 1 17 चौ, तर प्रेझेंट मध्ये 8 चौ, अरे 1 ची व्हॅल्यू 4 आली ना, 8 चौ आणि 9 चौ बरोबर 10 प्लस बी कराल तर इकडे काय झाली असती 42 आणि इकडे काय झाली असती यांचा रेशो काढायचा आहे। काटा आता दोन्ही बाजूला, सायन्स आता नाही, 2 न कट्टे हे आली असती 21 आणि हे आली असती 23, ते 21:, हा झाला असता आन्सर। रेशोला आपण काटला किती ना, काही प्रॉब्लेम इथं, हे गावे नोय, हे 10 वर्षानंतरची आहे। हां का नाही समजला, लवकर बोला। रेशो दिलेला होता, तूने एक्स घेतली असती 8x 9x बेरीज 68, एक्सची व्हॅल्यू आली असती किती 4 आली असती, मग 8x ला मल्टिप्लाय केली असतीस तर 32 आली असती, 8 चौ 32 आणि 9 चौ प्रेझेंटवाली वय भेटली। मी डायरेक्ट केलो कसा, 17 = 68 काटलो रेशो, 17 1 17, 1 ची व्हॅल्यू रेशोमधला 1 त्या ॲक्च्युअलमध्ये मल्टिप्लाय केलो, व्हॅल्यू काढलो। 10 वर्षानंतर त्यांच्या वयाच्या अनुपात म्हणते, तर 10 वर्षानंतरची वय मला माहीत पाहिजे ना, तर हे प्रेझेंटवाली वय निघली, तर 10 वर्षानंतरची वय त्यांच्या घेतलो रेशो घेतला, तर सारख्या संख्येनं कळत असेल तर काटू शकता, काटून घेतलो। आला उमेश भाऊ, पाणी गिनी घ्या बरोबर, बेवत लागते तुमच्या मुलं, मराल तर नाही। नाही ना। 13 सरिता की वर्तमान आयु उसके पुत्र की आयु से 5 गुनी है। 5 वर्ष पहले उसके पुत्र की आयु उसी समान में 25 गुना थी। सरिता की वर्तमान आयु सेम याच्या पहिले जसं सांगितलं होतं गुणावाला उभी रेषा काढू शकता की नाही हे सांगू बनवून देतो, तुम्ही काढाल बाकीच्या। 13च्या उभी रेषा आडवी रेषा काढला, ओके। कोण आहे सरिता आणि पुत्र, तर सरिता आणि पुत्रसाठी पुत्र, ठीक आहे। सरितासाठी स करा, काही फरक पडत आपल्याला कुठं हिशोब देवाचा आहे। सरिता की वर्तमान आयु की पुत्र की आयु से 5 गुना है म्हणते, म्हणजे पुत्र अगर 1चा असेल तर सरिता 5 गुना। 5 वर्ष पहिले म्हणजे रिवर्स मध्ये याला 5 वर्ष, हाँ। उसकी आयु उसके पुत्र के आयु से समम काम काय, हा समय की आयु का उस समय की आयु का 25 गुना थी, म्हणजे पुत्र अगर 1 असेल तर सरिताबाई 25 ची होती। ओके डन। नाही रेशोचा डिफरन्स सारखा आहे का, मग सारखा करता येईल, जमल ओ नाही, रेफर सुरुवातीचे प्रॉब्लेम, ओके की घेऊ मला काय टेन्शन नसं बा। हाँ देन 14 वीना की वर्तमान आयु 15 वर्ष है। वीना तथा राहुल का वर्तमान आयु का रेशो, हाँ आता इथे हा वेगळ्या टाईपचा आहे, तर हा थोडासा सांगा लागेल मला। 14 नंबरचा काय म्हणते, वीना की वर्तमान आयु, वीना सध्या कितीची आहे बिचारी 15 वर्षाची आहे का। देन वीना तथा राहुल के वर्तमान आयु का रेशो, वीना आणि राहुल काय रेशो दिलेला आहे 5:7। दिनेश तथा राहुल के वर्तमान आयु का रेशो, दिन्या आणि कोण रावल्या किती आहे यांचा 5:3। 4 वर्ष बाद दिनेश की आयु कितनी होगी, ओके लक्ष द्या। आता रिपीट कोण आहे रावल्या, रिपीट कोण आहे, त्याले मधात घ्यायचा बिलकुल आणि द्यायचा भडप 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 भडप।
असा नाही रे, असा म्हणलं मी. ओके. हां, विरादी. तर पहिले वीराचा काय दिलेला होता 5:7 आणि रा 5:3. काही गलत? हां हां, अरे जो हां लक्ष द्या इथं. अरे राची व्हॅल्यू 3 आहे रे, इथं राची व्हॅल्यू किती होती रे? हां, तर 5 कोणी कळेल? दिन्या 5 होता ना. रिपीट कोण होईल इकडं? इकडे 5 त्रिक 7 त्रिक 7 जमला. आता काय म्हणते? तो दिनेश की 4 वर्ष बाद दिनेश की आहे. तो पहिले दिनेशची प्रेझेंट वाली काढून टाकून, हा जो रेशो आला हा कोणाचा हो? प्रेझेंट. कोणाचा होय? तर बघा इकडे लक्ष द्या. वीरा ॲक्च्युअलमध्ये कितीची आहे आणि रेशोमध्ये बी कितीची आहे? तर 15 इज इक्वल टू, तर 1 इज इक्वल टू म्हणजे 35 इज इक्वल टू. दिन्या सध्या किती वर्षाचा आहे? 35 वर्षाचा आहे. हा रेशो भी तोच आहे ना, व्हॅल्यू भी. ओके. मग काय म्हणते? 4 वर्ष बाद दिनेश की आयु कितनी होंगी? तो +4 कर दो बेटा. इनमें से जमाल 15वां मीना की आयु, उसके पुत्री की आयु क्या गुना 8 वर्ष बाद मीना. होमवर्क 15 का है बेटा? 15 का है? वर्क होम नाही रे, होमवर्क. 15 होमवर्क. हमारी माँ की आयु मेरे भाई के आयु से 3 गुनी है तथा अपने भाई से आयु में 1/3 गुना बड़ा हूँ. ओके. मैं अपने भाई से 4 वर्ष पहले अपने भाई की वर्तमान आयु के बराबर था. अरे बाप रे, मेरी माँ की आयु कितनी है? ओके. कौन रे? अरे वीडियो चालू है ना, तो बहुत लंबा दिलो असतो तुम्हाला. ओके. हमारी माँ की आयु मेरे भाइयों के, म्हणजे जे मदर आहे बघा, एक व्यक्ती घेऊ आपण माँ, जिच्यासाठी काय घेऊ आपण? यम. स्वतःसाठी आणि खुद के लिए क्या लेंगे अपन? यस, सेल्फ. और भाई ब्रदर, भाई की वर्तमान आयु क्या, वही क्या लेंगे? बी. चलेगा? ओके. तो हमारी माँ की आयु मतलब मदर मेरे भाई के आयु के 3 गुना है म्हणते 3B. बरोबर. म्हणजे रेशो काय निघाला असता? MB चा 3:2. या बी ला इकडे नेलो. नाला याला इथपर्यंतच येतो, टेन्शन नको घेऊ. हां, देन कुठे गेला का? हाँ, तथा मैं अपने भाई से आयु में 3 गुना बड़ा हूँ म्हणते. मैं अपने भाई से मतलब यस, अपने भाई से आयु में 1/3 से गुना हो, गुना बड़ा हूँ. मैं अपने भाई से आयु में मतलब सेल्फ तो बी तला आणेल. बी इज इक्वल टू 1 या प्रकारे. तर बी बाय यस इज इक्वल टू 1/3. एक तर असा मांडा लागल, नाहीतर मग हा असा येईल. सेल्फ इज इक्वल टू
बी प्लस 1/3 ऑफ बी. एक तर हा नाही तर हा. पाहू आता समोर. हिंदीमध्ये थोडासा प्रॉब्लेम होते, इंग्लिशमध्ये मी इंग्लिशमध्ये सोडवतो ॲक्च्युली. 4 वर्ष पहले मैं अपने भाई की वर्तमान आयु के बराबर था. 4 वर्ष पहले मैं अपने भाई की वर्तमान आयु के बराबर था. म्हणजे यस माइनस 4 इज इक्वल टू वर्तमान आयु किती है बी. मेरी माँ की वर्तमान आयु कितनी है. ओके, चलो देखते काय काय रेशो दिलेला आहे इथं. यम आणि बी. बी रिपीट आहे, नाही होणार तसा, कारण एम बी 3 येत आहे, एस बी 3 येत आहे. कसा होणार आहे, कसा होणारच नाही तो असल. मग हा असल, ठीक आहे. हा नाही, याला सोडवू बघा. 3b प्लस 1b भागीला 3 म्हणजे 4b बाय बी या बाजूला येईल, तर यस अपॉन बी इज इक्वल टू 4 बाय, रिपीट कोण होता बी, यम बी आणि यस. म्हणला यम किती तर बी किती, बी किती 3, तर हा यस किती, इकडे 1 झाला रिपीट, इकडे 3 झाला, मम्मी झाली 9, 3 1 भाई झाला, जमला. ओके, आता काय दिसत आहे, तिघांच्या वयाच्या काही बेरीज दिलेली आहे. ह्यावाल्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू मांडा लागेल. तर सपोज हा यस म्हणजे यस 4x मायनस 4 इज इक्वल टू वर्तमान. वर्तमान म्हणजे कोण 3x, बरोबर. हा समजला का का केलं होतं. हा 9x झाला असता, हा 3x झाला असता आणि हा किती झाला असता. तर याची वर्तमानमधून 4 वर्ष मायनस केला तर त्याची वर्तमान आयु येते म्हणते. वाचा तो वाला. 4 वर्ष पहले मैं म्हणजे खुद से 4 वर्ष माइनस करूँगा तो अभी मेरा भाई जितना है उतने बराबर मेरी उम्र रहेगी. तो x ची व्हॅल्यू इथून भेटेल आपल्याला बघा. 4x मायनस 3x इज इक्वल टू 4 म्हणजे x इज इक्वल टू x 4 भेटला बेटा. अरे x 4 भेटला, तर मग काय काढायचं आहे, मेरी माँ की वर्तमान आयु कितनी है. तर x ची व्हॅल्यू 4, तर 9 4 आहे का. समजला कसा होता तर नाही समजला. वाचा पुन्हा प्रश्न. हमारी माँ की आयु, तर सगळ्यांसाठी माँसाठी यम घेतला, खुदसाठी सेल्फ यस आणि भाई के लिए बी इतना ले लिया. ओके, फिर जैसा बोला है वैसा. हमारी माँ की आयु मेरे भाई के आयु से, आयु मतलब वय 3 गुणे थी म्हणते. माँ की आयु भाई की आयु से 3 गुणे. रेशो काढून ठेवलो 3:1. मग काय म्हणते, मैं अपने भाई से आयु में 1/3 गुना, सिर्फ गुना हूँ म्हणलं का, काय म्हणलं बडा हूँ, उससे उतने से बडा, मतलब त्याच्याच वयाच्या 1/3 अजून काढून, तर तेवढ्याने मी त्याच्यापेक्षा काय आहे मोठा. तर हा त्याची वय प्लस 1/3 ऑफ बी, 1/3 ऑफ बी आणि सोडवला समोर तर काय आला असता 3b आणि हा 1b भागीला 3, तर 4b/3. तर हा बी इकडे आला, तर यस आणि बीचा पुन्हा रेशो भेटला मला किती, आणि तो रेशो मग आपण कुठं मांडला इथं. रिपीट कोण होता बी. याला ज्या प्रकारे हे रेशो भेटला, हा रेशो आहे, हा काय आहे प्रेझेंट वयाचा रेशो. ॲक्च्युअलमध्ये करायचा आहे तर 9x 3x बरोबर. तर मग काय म्हणते, 4 वर्ष पहले मैं अपने भाई के वर्तमान आयु के बराबर था. 4 वर्ष अगर माझ्या वयातून आता मायनस कराल तर माझी वय जे आता माझ्या भावाची आहे तेवढी येईल म्हणते. आली आताची वय 3x, याची आताची वय 4x, तिथून 4 मायनस केला त्या बाजूला गेला, तर x ची व्हॅल्यू तर मम्मीची व्हॅल्यू. तर या प्रकारे मांडणी करून आपल्याला काय करायला लागतात सोडवावे. तर बाकीचे
उद्या पाहू.